काय म्हणाल? पहिला जंगीदार स्वागत झालं, मंत्री म्हणून पहिल्यांदा शहरात आला. नागपूर अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा सर्वांचा शपथविधी झाला. त्यात मलाही मंत्रिपद मिळालं. त्याचा मनस्वी आनंद मला आहे. शिंदे साहेबांनी एक नवीन जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि त्यांची जी काही प्रतिमा आज महाराष्ट्रात आहे कॉमन मॅन म्हणून, त्याच प्रतिमेच्या नुसार आम्हा सर्वांचं तसंच काम करण्याचं ध्येय आहे. ज्या खात्याची मला जबाबदारी दिलेली आहे, सामाजिक न्याय, खरं तर या खात्यामध्ये जेवढी आव्हानं आहेत ती आव्हान पेलण्याचं प्रयत्न माझ्याकडून केला जाणार आहे. आताही उद्यापासून आमचे दौरे हे सुरू होणार आहेत. उदय सामंत, उद्योग मंत्री आणि मी बीडला, मस्साजोगला जाणार आहोत. त्याचबरोबर परभणीचा सुद्धा आमचा दौरा असणार आहे आणि या मराठवाड्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात किंवा ज्या ठिकाणी घटना घडायचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी तातडीने पोहोचण्याचा आमचा मानस राहणार आहे. सर्व समाजामध्ये सलोखा कसा प्रस्थापित होईल आणि वाढती गुंडगिरी त्याला आळा कसा बसेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कणखर भूमिका यात घेतलेली आहे. उद्या जाऊन आम्ही वस्तुस्थिती काय आहे त्याचा सुद्धा एक बारकाईने अभ्यास करू. तिथलचे SP असतील त्यांच्याशी भेटी घेणं, ग्रामस्थाची भेटी घेणं आणि सत्य काय आहे त्याचा अहवाल हा मुख्यमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्र्याकडे सादर करणं हे आमचं काम असणार आहे. म्हणून निश्चितच नवीन जबाबदाऱ्या पेलताना एक समर्थपणे कशी पेलल्या जाईल आणि सरकार म्हणून या सरकारची प्रतिमा आणखीन कशी उज्ज्वल करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे. संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडे असणार आहे. किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे. माझ्याशिवाय दुसरं कोणी मंत्री नाही. संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे. आणि म्हणून हे शहर प्रगतीपथावर जात आहे. या शहरामध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट होत आहेत. अशा वेळेला जे इन्व्हेस्ट करणारे आहेत त्यांना एक पोषक वातावरण तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ते वातावरण तयार करण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत. जमीन बळकावण्याच्या प्रकरणात तुमच्या पक्षाचे जरी असले तरी त्यांच्यावर तेवढीच कारवाई कठोरतेने, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, त्याच्यावर कारवाई ही केली जाईल. कुणालाही याच्यातून सुटका होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. सिल्लोडमध्ये अशा तक्रारी जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. तिथून काय गुंडगिरी मोडायला सुरुवात केली? सर्वीकडे कुठेही असेल ते दुसऱ्याच्या जमीन हडपणं हा गुन्हाच आहे. आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कुणाचा पाठबळ आहे, कुणाचा मला धाक नाहीये असं जर समजत असेल तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. अशी अनेक प्रकरणं दाबल्या गेलेली आहेत, त्याच्या चौकशा झालेल्या नाही. कुणाला पाठीशी घालल्या जाणार नाही. जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई ही 100% केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं 1 महिन्याभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्यय सुद्धा येईल. सगळ्या प्रकरण, सर्व प्रकरण. जीवन प्राधिकरण नाही चालू, सध्या वाद चालू आहे पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात. काय याच्यावर तोडगा काढणार आहे? जीवन प्राधिकरणचा जो काय वाद चालू आहे त्या संदर्भामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना मी बोलवले. आजच डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टरशी माझं बोलणं झालेलं आहे. जो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, तो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न सोडवायचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास 3-1 मीटरचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं एक अलाइनमेंट चेंज करायची का काय त्याचा सुद्धा आम्ही आता प्रयत्न करतोय. मुंबईचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भूमिका लग्नात घेतलेल्या आहेत. पुन्हा चर्चा सुरू झाली ठाकरे
लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये. जर तसं करायचं असतं तर त्याने विधानसभेच्या वेळेला केलं असतं. राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे. म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रितकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही. शिवसेनेला जी खाती मिळाली त्यावर समाधानी आहात का तुम्ही? निश्चित समाधानी आहोत. आम्हाला जी खाते मिळेल त्यात आम्ही निश्चित चांगलं काम करून दाखवणार आहोत आणि जेवढं जास्त काम करता येईल, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, या सर्व कामाचा आढावा दर 3 महिन्याला घेणार आहेत. म्हणून काम करणं हे गरजेचं आहे. नसता एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे, ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्याला 6 महिन्यात असेल, वर्षभरात असेल, त्याची खाती काय त्याला मंत्रिपदावरून काढलं जाईल. हे तुम्ही पालकमंत्री होण्याचा दावा करताय, पण डीपीसीच्या सर्व निधींचं शेवटच्या टप्प्यामध्ये अब्दुल सत्तारांनी नियोजन करून टाकलं होतं. त्याचं पुन्हा फेरनियोजन केलं जाईल आता? त्याचं फेरनियोजन केले जाईल. चुकीच्या ठिकाणी कोणताही निधी वापरला जाणार नाही. चुकीचे कामं कोणीही केले असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि म्हणून आता येणाऱ्या 1 तारखेला 1 किंवा 2 तारखेला डीपीडीसीची एक बैठक बोलवली जाईल. त्यामध्ये या सर्व गोष्टीचा अहवाल ह्या कलेक्टरला आताच मी सांगितलेलं आहे की तुम्ही मला तो अहवाल त्या टायमाला मला तयार पाहिजे आणि त्या अहवालानुसार सर्वांना कारवाई सुद्धा केली जाईल. असं की ते तुमच्याच पक्षाचे पालकमंत्री आहेत ना, मग तुम्ही तुमच्या आधीच्या मंत्र्यांच्या कामांचं कोणी पालकमंत्री असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणताही शासकीय निधीचा गैरवापर कोणीही करता कामा नये. जो कोणी करेल, मग मी जरी असलो तरी असं जर प्रकार जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नसता शासनाचे पैसे उधळपट्टीसाठी नसतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. झालंय का मग मागे असं झालंय? असं जर झालं असेल तर उघड होईल, नसेल झालं तर सगळं जे झालंय ते योग्य समजलं जाईल. असमान पद्धतीनं निधीचं वाटप झालं, एकाच तालुक्यामध्ये 250 कोटी रुपयाचा निधी गेलेला आहे. त्याचा सर्वाचा आम्ही आता अहवाल मागवलेला आहे. बीपीडीसी मध्ये त्या सर्व प्रकाराची चर्चा होईल. सिडकोचं अध्यक्षपद आपल्याकडे जाईल कसं? ते आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. अब्दुल सत्तार हे शिरोडमध्ये दरवर्षी वाढदिवस साजरा करतात, परंतु त्यांना मंत्रिपद नाही मिळाल्यामुळे शहराच्या ठिकाणी ते वाढदिवस साजरा करताना शक्ती प्रदर्शन करणार आहे, कसं बघताय? ते मोठे नेते आहेत, शहराच्या ठिकाणी काय मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा करू शकतात. म्हणून त्याच्याबद्दलचं आपण कुठे वाढदिवस साजरा करावा याच्यावर काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाहीये. म्हणून त्यांनी शहरात करत असेल तर त्यांचं स्वागत आहे. पण ते सर्वपक्षीय करून काही दबाव टाकतायत. असा दबाव वगैरे कुणावर चालत नसतो. ते दबाव तंत्र नाही, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ते म्हटले की 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येईल. आता ते म्हणलेत ना, त्याचा निर्णय त्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे. चल ओके. बोलना पड़ेगा.